हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तांदळाचं घावणं करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं तेल आणि जी नारळाची शेंडी असते ती यूज केली आहे तेल लावण्यासाठी, मीठ आणि पाणी। तर सर्वप्रथम मी एका टोपामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यात मी आता हे थोडं पाणी घालणार आहे। मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी यूज केलेलं आहे ते, पण तो एकत्रित घालायचा नाही, त्याच्याने ते व्यवस्थित एकत्रित होत नाही। थोडा घालून पाणी घालायचं। मी ते 3 ते 4 वेळा पाणी टाकणार आहे, पण ते थोडं करून। तुम्ही बघू शकता हे माझं घावण्याचं बॅटर रेडी झालेलं आहे। ते एकदम पातळही नाही आणि एकदम थिकही नाही आहे, मीडियम असं आहे। खूप अतिशय पण पातळ करू नका। आता मी दुसरीकडे एक तवा गरम करत ठेवलेला आहे। हा मी इथे बिडाचा तवा यूज केलेला आहे, तुम्ही नेरलेसचा पॅन ही यूज करू शकता। आता मी त्याच्यावरती जे नारळाची शेंडी होती त्याच्याने तेल लावलेलं आहे। आता जे बॅटर होतं घावण्याचं, जे मी अगोदर बनवलेलं, ते मी एका ह्याच्याने नॉर्मली वाटेने टाकलेलं आहे। आता मी याला एक 2 ते 3 मिनिटं शिजून देणार आहे। आता 2 मिनिटे झालेली आहेत। मी सर्वप्रथम त्याच्या साईडच्या कडा काढून घेते, जेणेकरून जे चिकटलेलं असलं तरी ते तुटणार नाही। त्यासाठी मी दुसऱ्या एका चमच्याचा यूज केलेला आहे साईडची कडा काढण्यासाठी। आणि आता हे पलटून दुसरी साईड पण 2 ते 3 मिनिटे शिजून घ्यायची, पण झालं असल्यास तर हे शक्यतो लो फ्लेमवरती शिजवा। तुम्हाला जर जास्त कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही दोन्ही साईड जास्त वेळही शिजू शकता, पण ते लो फ्लेमवरतीच। आणि जर तुम्हाला जास्त कुरकुरीत नसेल आवडत तर ते तुम्ही लगेच 2 मिनिटात गॅस बंद करून काढू शकता। अशा प्रकारे हा घावणा माझा रेडी झालेला आहे। तो तुम्ही चटणीबरोबर, भाजीबरोबर किंवा चहातही खाऊ शकता। तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।